मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता पायामध्ये घुंगरू बांधून त्याचबरोबर नवीन अशी छान साडी नेसून बाहेर येते. आता ती पायामध्ये असणारं ते घुंगरू वाजवते तेव्हा युवराज तिच्याकडे पाहतच राहतो. तर पिंकी आता घुंगराचा आवाज करत पुढे पुढे येते आणि युवराजच्या जवळ जाऊन बसते. युवराज आणि ती एकमेकांना मिठी मारतात. युवराज आता तिच्या त्या सौंदर्याकडे पाहतच राहतो. किती छान दिसतीये. नंतर आता ते दोघेही बाहेर जातात आणि तेथे ही दोघे खूप रोमॅन्टिक होतात. स्विमिंग पूल जवळ जातात. दोघेही एकमेकांमध्ये अगदी हरवून गेलेले असतात आणि रोमॅन्टिक होतात. आता त्या दोघांवर नजर ठेवून कुणीतरी तेथे आलेले एक माणूस असतो. तर आता काही वेळाने युवराज पिंकी एकमेकांमध्ये अगदी हरवून जातात. तर दुसऱ्या दिवशी युवराज अजूनही तेथे बाहेर झोपलेला असतो. तेवढ्यातच पिंकी छान अशी तयार होऊन बाहेर येते आणि युवराजला उठवणार असते तेव्हा पिंकी म्हणते की नको डिस्टर्ब करायला, असं म्हणून ती किचनमध्ये जाते आणि चहा बनवायला घेते. तेवढ्यातच सुशीला फणफण करत तेथे येते आणि म्हणते, बापरे, पहिल्या दिवशी आली आणि झाली रंग दाखवायला हिची सुरुवात. माझा युवराज हा असा खोलीच्या बाहेर कसा झोपला? तेव्हा पिंकी आता तिला सांगत असते की का झोपलाय म्हणून, पण आता सुशीला ऐकायला तयारच होत नाही. तेवढ्यातच माईसाहेब तेथे येतात आणि रागातच सुशीलाला म्हणतात, झाली का ग तुझी सकाळ? झालं सकाळी तनतन करायला सुरुवात? तेव्हा आता पिंकी म्हणते, पहा ना, काही पण बोलतायत सासूबाई. तर आता माईसाहेब म्हणतात, तू नको काळजी करू, असं म्हणून त्या सुशीलाला सुनावतात. त्या दोघांचं ते दोघेजण पाहून घेतील, तू मध्ये पडू नकोस, नाहीतर प्रॉब्लेम होईल. तेव्हा आता माईसाहेबांचं हे बोलणं ऐकून सुशीला म्हणते, काय करायचं ते करा, मी आपली जाते, असं म्हणून ती दुसरीकडे जाते. माईसाहेब म्हणतात की पिंकी तू काळजी करू नको, त्या सुशीलाचं मनावर घेऊ नको बोलणं. तेव्हा पिंकी ठीक आहे असं म्हणते. पिंकी आता किचनमध्ये जाऊन चहा बनवत असते. आईसाहेब देवघरात पूजा करत असतात. तेवढ्यातच पिंकी त्यांच्यासाठी स्पेशल त्यांच्या आवडीचा असा चहा घेऊन येते. ते धनी पहा ना किती वेळ झोपले, आता त्यांना मी जाऊन उठवतेस. तेव्हा माईसाहेब म्हणतात, नको उठवू, अगं बिचारा खूप दिवसांनी असा गाढ झोपलाय, नाहीतर रात्र रात्र कुठेही असायचा, काही त्याचा तपास सुद्धा नसायचा. तेव्हा आता पिंकी म्हणते की बरं ठीक आहे माईसाहेब, असं म्हणून आता ती म्हणते की माईसाहेब मी माझ्या कामाला जाते आता. तेव्हा माईसाहेब ठीक आहे असं म्हणतात. पिंकी आता तेथून गेल्यानंतर त्या मनातल्या मनात विचार करू, ह्या मुलीला तर घरच्यांनीच एवढा त्रास दिला होता, जीवे मारून टाकण्याचा प्रयत्न केला, तरीही ही बिचारी घरासाठी खूप काही करतीये, हिला जपायला हवं. तेव्हा आता पिंकी तेथून जाते. तर माईसाहेब खूप कौतुकाने तिच्याकडे पाहतात. तर आता इकडे धनंजय गाढ झोपलेला असतो. तेवढ्यातच कुणीतरी दार ठोठावतं. म्हणूनच धनंजय म्हणतो, ही छबी मला इथून घराबाहेर काढते की काय, आता काय करावं ना कळतच नाही. तेव्हा तो लगेच दार उघडतो. तर पुढे सुशीला असते. सुशीलाला पाहून जरा तो घाबरतो आणि म्हणतो, काय काम होतं? तेव्हा सुशीला म्हणते की तुमचं काय चाललंय, रात्री तुम्ही आलात तर आलात, मला सांगितलं सुद्धा नाही. तेव्हा आता तो सॉरी म्हणतो आणि सुशीलाला सांगतो की हो, बापूसाहेबांना मी भेटायला गेलो होतो. तेव्हा तुम्ही कसे सुटलात, बापूसाहेब कसे अजून सुटून आले नाही, असं सुशीला विचारते. तेव्हा बापूसाहेब कसे सुटणार, कारण त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आला आहे आणि ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत. तर सुशीला म्हणते, हो मला माहिती आहे. तेव्हा धनंजय आता आश्चर्याने विचारतो, काय तुम्हाला माहिती आहे म्हणजे? तेव्हा आता सुशीला त्याच्याकडे पाहत हसते आणि म्हणते, तुम्ही जेव्हा एवढे तानुले होतात ना तेव्हापासून राजकारण खेळतीये. तेच बापूसाहेबांबरोबर मी 36 वर्षे संसार केलाय, तो फुकट नाही, बापूसाहेबांची नसननस मी ओळखते. तेव्हा आता धनंजय विचारतो, काय म्हणजे तुम्हाला माहिती आहे का बापूसाहेब हे नाटक करत होते? तेव्हा ती म्हणते की जेव्हा बापूसाहेबांना पोलिसांच्या गाडीत घेऊन जात होते तेव्हा त्यांनी नाटकच केलं. तेव्हा मला समजलं की त्यांनी नक्की काय केलं ते. तेव्हा आता धनंजय म्हणतो, म्हणजे? तर आता ती म्हणते की हो, त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर छक्केपंजे खेळायचे नाहीत हा, असं ती आता धनंजयला बजावते. धनंजय म्हणतो, नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? तर आता तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात हा सासूबाई, असं म्हणून तो तिचं आता खूप कौतुक करू लागतो. तेव्हा सुशीला म्हणते, माझं कौतुक करणं थांबवा, तुम्ही ते छवीबरोबर काय चाललं होतं बोलणं रात्री
आलात तर आलात, मला भेटलासुद्धा नाही आणि काय त्या घाटवाडीच्या मुलीच्या गटात जायचं असं म्हणताय का? तेव्हा धनंजय जरा घाबरतोच आणि म्हणतो तसं नाही येते सासूबाई. सुशीला म्हणते मला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही, तुम्ही काय करायचं ते करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी अशी भिकाऱ्यासारखी अवस्था करून सोडेल ना तुमची, त्याला कसं भाकर लांबून टाकतात तशी तुम्हाला टाकेन आणि एका खोलीत डांबून ठेवेल जर या सुशीलाबरोबर पंगा घेतला तर. तेव्हा आता धनंजय घाबरतो आणि म्हणतो तसं नाही आहे सासूबाई, ऐकून घ्या तर, हा बापूसाहेबांचा आणि माझा प्लॅन आहे. तेव्हा सुशीला आता म्हणते की खरंच ना? तेव्हा तो म्हणतो की हो. तर आता काहीही झालं तरी माझी आणि बापूसाहेबांची भेट आजच्या आज घडवून द्यायची असं आता सुशीला धनंजयला म्हणते. तेव्हा धनंजय म्हणतो हे कसं शक्य आहे, पोलिसांचा पहारा आहे तिथे, त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलंय. तेव्हा तुम्ही काय वकील नुसतं खायला झालात का असं म्हणून आता सुशीला धनंजयची लायकी काढते. धनंजय म्हणतो बरं ठीक आहे, पहा तुम्ही काहीतरी ॲडजस्ट करतो, पण तेवढं छबीला समजावं ना, ती घराबाहेर काढण्याची भाषा करतीये. कालपासून मी हीच कपडे घातलीये, प्लीज तिला समजावा काहीतरी. तेव्हा ठीक आहे असं आता सुशीला म्हणते. त्यानंतर ती त्या रूममधून बाहेर येत असते तर इकडे आता छबी ही हॉलमध्ये येते आणि म्हणते पाहिलं का हा युवराज अजून कसा झोपलाय. पिंकी आता किचनमध्ये असते तर ती म्हणते की नका त्यांना उठवू नका. तेव्हा छबी म्हणते काय उठवू नका, किती वेळ झालाय हा झोपलाय इथे. पिंकी आता त्यांच्या जवळ येते आणि म्हणते त्यांचं रात्री जरा जागरण झाले. त्यावरती आता तुमची जागरणं सुरू पण झाली का असं चित्रा टोमणा देऊन आता पिंकीला म्हणते. त्यावरती पिंकी म्हणते म्हणजे? तर आता छबी म्हणते अगं युवराज रात्रीपर्यंत जागा होता म्हटल्यावर जागरणच म्हणायचं ना त्याला. तेव्हा पिंकी आता लाजते आणि म्हणते इश्श, असं काय बोलताय तुम्ही. तेव्हा आता युवराजला छबीसारखी उठवते. युवराज उठतो आणि पुन्हा झोपून घेतो. तेवढ्यातच सुशीला येते आणि तनतन करत म्हणते की काय डोक्यावर आला आहे तरी अजून तुम्हाला झोपायचंच आहे का? आणि घरातील कर्त्या बाईला काही समजायला नको का? अजून दार उघडलं सुद्धा नाही. तेव्हा चित्रा आता डोक्यालाच हात लावते. तर सुशीला आता दार उघडते तर तेथे समोर फुलांचा बुके असतो. तेव्हा आता सुशीला म्हणते हा फुलांचा बुके इथे कुणी आणलाय? चित्रे तू मागवलाय का ग? तेव्हा चित्रा म्हणते नाही, मी नाही मागवला. तर आता सुशीला छबीला म्हणते छबे हा बुके घे आणि बघ कुणी पाठवलाय ते. तेव्हा पिंकी आता सुशीलाच्या हातातून तू बुके घेणार असते पण आता सुशीला काही तिच्या हातात देत नाही, पिंकीचा अपमान करते. तर आता त्यामध्ये एक चिठ्ठी असते. तेव्हा त्यामध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स पिहू आणि जे जे असं त्यामध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा जे जे नक्की कोण असा प्रश्न सर्वांनाच पडतो. तेव्हा आता कुणीतरी फॅन फॉलोअर्स असेल असं आता युवराज म्हणतो. नाहीतरी आजकाल यांचं खूप कौतुक होतं, या सेलिब्रिटी झाल्या आहेत ना असं म्हणून युवराज आता पिंकीला म्हणतो आमच्याकडूनही तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तेव्हा पिंकी त्याच्याकडे पाहत राहते आणि हसते. आता सगळेच जणच पिंकीला शुभेच्छा देऊ लागतात. सुशीलाला राग येतो. सुशीला म्हणते हे कौतुक सोहळे वगैरे करून झाले असतील तर मग आता चहा पाण्याचं बघा जरा. आता पिंकीला रागातच सुशीला म्हणते चहा पाण्याचं बघ, निघ आता इथून. तेव्हा आता पिंकी जाणार असते तेवढ्यातच माईसाहेब तेथे येतात आणि म्हणतात नाही अजिबात, पिंकी आजच्या दिवस काहीच काम करणार नाही कारण रोज ती जेवण सर्वांचा चहा नाश्ता बनवायचीच होती ना. तेव्हा आता सुशीला पण एकदम शांत होऊन जाते. तर आजच्या दिवस चित्रा नाश्ता बनवेल आणि स्वयंपाक पण बनवेल असं माईसाहेब आदेश देतात. तेव्हा आता युवराज म्हणतो बरं झालं वहिनीच्या हातचा चहा प्यायला मिळणार. चित्रा माईसाहेबांना म्हणते मी मोठी सून आहे, मला काही मान वगैरे आहे की नाही, मला काम करायला सांगता. तर आता मोठ्या सुनेने तिचं कर्तव्य करावं असं म्हणून माईसाहेब तिलाच कामाला लावतात. तेवढ्यातच तेथे आता कमला येते आणि म्हणते चित्रा वहिनी मी आहे ना, आता मी काम करते सगळं. तेव्हा आता चित्राच्या जीवात जीव येतो की काम एकदाचं वाचलं. तर आता ती पिंकीला आपुलकीने विचारते कशा आहात पिंकी वहिनी तुम्ही. तेव्हा आता पिंकी म्हणते मी ठीक आहे, तुम्ही कशा आहात कमलाताई. तेव्हा ती म्हणते मी पण ठीक आहे. तर आता कमला लगेच कामाला लागते. तेवढ्यातच डॉल्बी आरडाओरडा करत तेथे येतो आणि म्हणतो पिंकी वहिनीचा विजय असो, कारण पिंकी वहिनीला सगळीकडून आता शुभेच्छांचा वर्षाव येतोय. सर्वजण मेसेजेस देखील पाठवत आहेत पण पिंकी वहिनी आपली आता स्टार झाली आहे. तेव्हा आता पिंकीला जरा टेन्शन येतं. सुशीला रागातच तिच्या
तिच्याकडे पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काळसाहेब बापूसाहेबांना भेटायला आता हॉस्पिटलमध्ये येतात आणि म्हणतात की त्या पिंकीला मी आता असा सोडणारच नाही आहे, कारण माझ्या मितालीच्या आयुष्याची तिने धूळधाण केली. तेव्हा आता मिळवा की हात मग सपकाळ साहेब असं म्हणून बापूसाहेबांनी सपकाळ साहेब हात मिळवणी करतात. दुसरीकडे सुशीला आता तळतळाट करत पिंकीला आता शाप देते की जसं तू माझ्या नवऱ्याला माझ्यापासून तोडलत ना, तसं आता मी तुझ्या नवऱ्याला तुझ्यापासून तोडणार. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.